गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मज्ञानाने युक्त आपण केलेली ही ब्रह्मक्रिया ही आपली साधना आहे। या साधनेमध्ये 3 भस्त्रिका, 3 कपालभाती, 3 अनुलोम विलोम, बाह्य प्राणायाम, भ्रामरी आणि उद्गीत प्राणायाम, ओंकार, हे पतंजली ऋषींनी त्यांच्या अष्टांग योगात वर्णन केलेले प्राणायाम। आणि याच्याने आपल्या भौतिक जीवनात काय फरक पडतो, मानसिक जीवनात काय फरक पडतो, सामाजिक जीवनात काय फरक पडतो, आध्यात्मिक जीवनात काय फरक पडतो, याचे ऑब्झर्वेशन्स आपण ठेवायचे आहेत। मी काही बाबा बुवा बापू नाही, मी काही प्रवचनकार नाही, मी काय कीर्तनकार नाही। माझ्या सद्गुरूने मला जे सांगितलं ते मी आधी केलं आणि त्यामुळे माझा जो फायदा झाला शारीरिक जीवनात, मानसिक जीवनात, सामाजिक जीवनात आणि आध्यात्मिक जीवनात जो मला फायदा मिळाला त्याचे मी प्रॉपर ऑब्झर्वेशन्स मेंटेन केलेत। माझ्या जीवनात माझ्या सद्गुरूचा आविर्भाव कधी झाला, मला दीक्षा कधी मिळाली, दीक्षेनंतर माझ्यावर काय परिणाम झाला, सद्गुरूने केलेली कृपा मला कधी समजली, सद्गुरूच्या कृपेचा मला कधी अनुभव आला, या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित नोट डाऊन केल्यात। जसा एखादा शास्त्रज्ञ प्रयोग करतो ना, अगदी तसंच प्रयोगशाळेत निळा लिटमस आम्लामध्ये घातला की जसा पिंक होतो, हे जसं प्रत्यक्ष तपासून बघितलं जातं, तसं सद्गुरूने निर्दिष्ट केलेला हा जो मार्ग आहे हा मी तपासून बघितला। आणि तुम्हाला पण सांगतो की तुम्ही पण महर्षी पतंजली क्रियायोग रत्न वही करायची आणि या वहीमध्ये तुमच्या भौतिक जीवनात, मानसिक जीवनात, सामाजिक जीवनात, आर्थिक जीवनात आणि आध्यात्मिक जीवनात काय परिवर्तन होत आहे या साधनेमुळे ते नोट डाऊन करायचं, लिहून ठेवायचं की मी अमुक अमुक तारखेला साधना चालू केली। या साधनेच्या आधी माझ्यात शारीरिक माझं वजन किती होतं, माझी उंची किती होती, माझा चेहरा कसा दिसत होता, फोटो काढून ठेवा। आणि माझी मानसिक स्थिती कशी होती, मानसिक स्थिती मी किती चिडचिड करायची, नवऱ्याचे आणि माझे किती भांडणं व्हायचे, मुलांकडनं मला जे पाहिजे होतं ते मिळायचं की नाही मिळायचं, मी मुलांना जे मला द्यायचं होतं ते मी देऊ शकत होतो की नव्हतो, समाजाकडून मला काय अपेक्षित होतं, समाज माझ्याशी कसा वागायचा, मी समाजाशी कशी वागायची, कसा वागायचो, हे लिहून ठेवा आणि मग साधना चालू करा इमानदारीने, प्रामाणिकपणे। कुणाशी प्रामाणिकपणा? स्वतःचा स्वतःशी। आणि तुम्हाला सांगतो आजचा आणि उद्याचा दिवस विशेष आहे, आजचा आणि उद्याचा दिवस विशेष आहे। माघ महिन्याची ही पौर्णिमा आहे, कुंभ महाकुंभाचं शाही स्नान होत आहे। काय आहे हा चंद्र, या चंद्राचं आणि आपलं काय नातं आहे? आपण त्याला चांदो मामा का म्हणतो? खरंच तो आपला मामा आहे का? शंकराच्या माथ्यावर चंद्र का आहे? कशामुळे अमावस्या पौर्णिमा होतात? याचं भौगोलिक कारण काय?
आणि याच चंद्रामुळे पृथ्वीवर असलेल्या जलसाठ्यावर काय परिणाम होतो, भरती ओहोटी काय येतात. आपल्या शरीरात 70% पाणी आहे. शास्त्रीय दृष्ट्या या पाण्यावर या चंद्राच्या ऊर्जेचा काय परिणाम होतो. या सगळ्या गोष्टींच्या मागे एक सायन्स आहे, एक शास्त्र आहे. अँड दिस इज सायन्स बियॉन्ड सायन्स. या सायन्सचा जर आपण नीट अभ्यास केला, नीट ऑब्झर्वेशन्स ठेवलेत, फक्त विषय हा आहे की या सायन्सचा अभ्यास करण्याकरता महत्वाची गोष्ट लागते, ती म्हणजे ऑनेस्टी. आणि बऱ्याच वेळा या आत्ताच्या मॉडर्न जगात जगताना आपण उन्हाळी थुकाळी करायला इतकं शिकून जातो. खोटं बोलणं हेच आपल्याला नीतिमत्ता वाटायला लागते. राजकारण करणं म्हणजे काय, याची शेंडी त्याला, त्याची शेंडी याला. 100 लोकांच्या शेंड्या कापायच्या आणि एकाला नारळ द्यायचं. हे राजकारण आज या कलियुगात बाहेरच्या जगात आपण जेव्हा बघतो तेव्हा हा साधनेचा मार्ग आपल्याला रिव्हर्स भासतो, उलटा भासतो. तुम्हाला सांगतो, सतयुग, त्रेतायुग, कलियुग, हे सगळे चारीचे चारी युग जे आहेत ना, हे सगळे आपल्या हातच आहेत. आणि जेव्हा तुम्ही साधनेचा मार्ग अवलंबतात तेव्हा या सगळ्या युगांचा अनुभव आपल्याला येतो. कसं होतं सतयुग, कसं होतं कृतयुग, कसं होतं त्रेतायुग आणि कसं आहे कलियुग. हे चारहीच्या चारही युग या आपण साधनेच्या मार्गावर आपल्या आत जगतो. आणि जेव्हा ती ऑनेस्टी आणि ती ट्रान्सपरन्सी तुम्हाला मेंटेन करायची गरज पडत नाही, ती आपोआपच मेंटेन होते, तेव्हा आपण सत्ययुगात असतो. या सत्ययुगाचा अनुभव, याची देही याची डोळा आपल्याला घेता येऊ शकतो जेव्हा आपण इमानदारीने या चैतन्याच्या मार्गावर चालतो. आजचा आणि उद्याचा दिवस चंद्राची साधना करायची आणि चंद्राबरोबर शंकराची उपासना करायची. बघा तो चंद्रशेखर, बघा तो चंद्रशेखर, डोळे बंद करून ते शिवलिंग, त्याच्या समोरचा तो नंदी, त्या शंकराच्या कपाळावर शोभणारा तो चंद्र, हा मृत्युंजय, मृत्युंजय. आणि जो कोणी महामृत्युंजय मंत्राचा जप या 2 दिवसात करेल, ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षे यमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षे यमामृतात्. जो कोणी या महामृत्युंजय मंत्राचा जप या 2 दिवसात करेल, त्याची चंद्रनाडी पुष्ट होईल. तो चंद्र त्याच्या पूर्ण कलेंसहित 2 दिवस, आज आणि उद्या, त्याचं अधिराज्य आहे या पृथ्वीवर. लोक कुंभमध्ये जाऊन अमृत स्नान करत आहेत. आपण इथं बसल्या बसल्या सुद्धा त्या चंद्राची ती ऊर्जा ग्रहण करू शकतो. फरक फक्त हाच आहे, ते रिसेप्टर्स आपल्या आत
डेव्हलप करता आले पाहिजेत. स्वतःला त्या चंद्राशी कनेक्ट करता आलं पाहिजे. रात्री शांतपणे मोकळ्या आकाशात उगवलेला तो सूर्य बघा, उगवलेला तो चंद्र बघा. त्या चंद्राची शक्ती आपण शरद पौर्णिमेला दूध आठवतो आणि ते दूध चंद्राला दाखवून मग प्रसाद म्हणून ग्रहण करतो. अगदी तसंच स्वतःच्या शुद्ध अंतःकरणाचा भोग त्या चंद्राला समर्पित करून तर बघा. एकदा मोकळ्या आकाशात तो पूर्ण चंद्र बघून तर बघा. आज आणि उद्या 2 दिवस तुम्हाला संधी आहे. या माघ पौर्णिमेला त्या चंद्राशी स्वतःला कनेक्ट करा. हा चंद्र तुमच्या मनाचा देवता आहे, तुमच्या मनाची देवता आहे. मनाची चंचलता मनावर विजय मिळवण्यासाठी या चंद्राचं बल आपल्याला आवश्यक आहे. चंद्राची कृपा आपल्यावर होणं आवश्यक आहे. चंचल मन, ससं घेऊ की मासं घेऊ, इथं जाऊ की तिथं जाऊ, असं करू की तसं करू, ही जी चंचलता आहे ना, मन से बड़ा बहुरूपी न कोई, पल पल रचता स्वांग निराले, माया ममता में उलझा रहे वो, पड़ जाए जो मन के पाले, मन के बहकावे में न आ, मन राह भुलाए भ्रम में डाले, तू इस मन का दास न बन, इस मन को अपना दास बना ले. आणि म्हणून या मनावर अधिराज्य गाजवायचं असेल, मनाचा दास बनून न राहता मनाचा बॉस बनून जगायचा असेल तरी आणि आज आणि उद्या हे 2 दिवस त्या चंद्राची साधना, त्या शिवशंकराची साधना, त्या चंद्रशेखराची साधना बघा. तुमच्या आयुष्यात काय ट्रान्सफॉर्मेशन आणते. आजचा दिवस तुमच्या गोल्डन बुक मध्ये लिहून ठेवा. महर्षी पतंजली क्रियायोग रत्नवईमध्ये आजचा दिवस लिहून ठेवा. संकल्प करा तुम्हाला या भौतिक जीवनात काय हवं आहे. तुमचं मानसिक जीवन कसं असावं, तुमचं सामाजिक जीवन कसं असावं, तुमचं आर्थिक आणि तुमचं आध्यात्मिक जीवन कसं असावं. The only purpose of man sojourn on this planet earth is to seek God. भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे या एकमेव उद्दिष्टाकरता तुमचं आमचं अस्तित्व आहे. आणि तो प्रयत्न सतत अभ्यास बनत बनजाय. आणि हे करत असताना या दैनंदिन जीवनातलं कोणतीही गोष्ट सोडायची आवश्यकता नाही. आणि तुम्ही जे करत आहात तेच भगवंताला स्मरण करून कृष्णार्पित भावनेने जर तुम्ही केलं तर ती सेवा होते. सेवा चराचरात परमेश्वर आहे, गण गण गणात होते, जेथे जातो तेथे तो माझा सांगाती. आणि हा भाव अंतःकरणात ठेवून जेव्हा तुम्ही जीवन जगतात आणि रात्री झोपायच्या आधी 12 श्वास विश्व शांतीसाठी आणि तन मन धन जो कुछ है सब तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा, हा भाव हृदयात ठेवून त्या निद्रा देवीच्या तुम्ही अधीन होतात. बघा तुमची ही झोप न राहता समाधी सुखाचा अनुभव तुम्हाला येईल. आणि लोक 4-4, 5-5, 8-8, 9-9 तास एक्स्ट्रा झोपून सुद्धा त्यांची झोप पूर्ण होत नाही. मी तुम्हाला गॅरंटी देतो अशा पद्धतीने जर तुम्ही झोपलात ना तर 3 वाजेनंतर तुम्ही झोपूच शकत नाहीत. 3 वाजेनंतर ब्रह्म मुहूर्तावर आपोआप तुम्हाला जाग येते आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते, कल्पना शक्ती वाढते.
चांगले चांगले विचार मनात येतात, ती जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे ना, ती तुम्हाला आशीर्वाद देते. तिचा आशीर्वाद ग्रहण करण्याची क्षमता तुमच्यात ऑटोमॅटिक विकसित होते. आणि हे नुसता बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी नाही. आधी केलं आणि मग सांगितलं. या चैतन्याच्या मार्गावर इमानदारीने चालण्याचा तुम्ही संकल्प करा. जी संकल्प के आगे कोई विकल्प नहीं, वही संकल्प सिद्धत्व को पाता है. तुमच्या आयुष्यातले तुमचे सगळेच्या सगळे संकल्प फलीभूत व्हावेत. प्रत्यक्षात तुम्हाला जे हवं ते सगळं प्राप्त व्हावं, या शुभेच्छेसह आजचा हा सत्संग आपण इथं थांबूया. श्री गुरुदेव दत्त.